गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाय हॅलो, कशा आहात सर्वजणी? आशा करते सर्वजण खुश असाल, मस्त असाल, आरोगी आणि आनंदी असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. चला, आजच्या दिवसाला सुरुवात केलेली आहे. आज वार आहे गुरुवार. तर पहा, आता बाकी घरातली कामं आवरली, देवपूजा बाकी आहे आणि वरती मी स्वामींची भक्तिगीतं लावून दिले तिथं. आणि भक्तिगीतं लावता लावता देवपूजा करायला एक वेगळीच मजा येते. तर हे पहा आमचं कार्टून. हे असे कार्टून चाळे चालू असतात. घरात आता पसारा घालून ठेवला होता, आवरून ठेवलाय, पुस्तकांना कवर बसवले आणि आता अभ्यास करणार आहे. तो झाले अभ्यास. तर चला, आता बरेच दिवस आपले ब्लॉग काही येत नव्हते चॅनलवरती. ब्लॉग येत नव्हते कारण माझी तब्येत बरोबर नव्हती आणि शिवाय ब्लाऊजची कामंसुद्धा होती. पण मेन कारण हेच होतं की तब्येत थोडीशी बरोबर नव्हती, म्हणून ब्लॉग येत नव्हते चॅनलवरती. आणि रेग्युलर खरं तर टाकण्याचा खूप प्रयत्न करते, पण शक्य होत नाही बऱ्याच वेळा. तर आता गिरणी बंद झाली आहे, तुम्हाला आवाज आता थोडासा क्लिअर येईल. सकाळीच लावली कारण ना इथे थोडासा लाईटचा इश्यू आहे, व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतो. एक तर सकाळी आणि दुपारच्या आधी 3 ते 4च्या आधी दळण लावावंच लागतं. रात्री तर अक्षरशः पूर्ण बाजरीचं पीठ संपलेलं आणि दिवसभर काल ब्लाऊजच्या आणि शूटिंगच्या, एडिटिंगच्या, म्हणजे दिवसभराचं जे आपलं वर्क असतं त्याच्यामध्ये मी खरं तर विसरून गेले गिरणी लावायची. आणि रात्रीचं ज्यावेळेस स्वयंपाकाला लागले, रात्रीचं बाजरीची भाकरी करतो, छानशी मेथीची भाजी बनवायला टाकली आणि मग बघितलं तर बाजरीचं पीठच संपलेलं. आणि शिवाय गिरणी आहे आपल्या घरामध्ये आणि ही मी त्याच्यासाठीच घेतली आहे कारण आपलं जे वर्कलोड आहे त्यामुळे मला बाहेर जाऊन दळण घेऊन येणं पॉसिबल होत नाही. मुलं लहान आहेत आणि हे सकाळी जातात तर संध्याकाळी येतात, म्हणून मी माझी पर्सनल यूजसाठीच मी गिरणी घेतलेली. तरीसुद्धा कधी कधी लक्षात राहत नाही दळण टाकायचं आणि मग रात्री पीठ पूर्ण संपलेलं. 9 वाजेपर्यंत पाहिलं वाट व्होल्टेजची की व्होल्टेज व्यवस्थित होईल, पण व्होल्टेज काही व्यवस्थित झालं नाही. शेवटी आम्हाला रात्री चपाती बनवून खावी लागली. मग आज सकाळी सकाळी पहिल्यांदा गिरणी लावून दिली, बाजरीचं दळण लावून दिलं. आता बाजरीचं दळण झालंय. एक 3-4 तासमध्ये थोडंसं थंड होऊन देईन कारण घरगुती गिरणी आहे आणि ती मोटर आहे ना ती खूप गरम होते. आणि ज्यावेळेस आम्ही गिरणी घेतली त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं, ज्यांनी आम्हाला गिरणी सेल केली त्यांनी, की त्याची योग्य प्रॉपर काळजी घ्या. दळण दळल्यानंतर कमीत कमी 5-6 तास गिरणी थंड होऊ द्या आणि त्यानंतर दुसरं दळण टाका. आणि जास्त लोड देऊन जर आपण दळण टाकलं, म्हणजे कंटिन्यू एकामागून एक जर दळण टाकत गेलो तर बऱ्याच वेळा मोटर खराब होती आणि गिरणी पण कामातून जाते. आणि गिरणीत म्हणजे मोटरच मेन आहे, त्यामुळे मी शक्यतो बाहेरची दळण घेतच नाही. आणि कवचित एखादं शेजारचं किंवा मी राहते त्या सोसायटीतलं एखादं आलं तर ते घेते आणि दळून देते. पण मी खरं तर ती माझ्या यूजसाठीच. आता पहा, आता चक्क 11:30 वाजलेत घरातलं आवरुस्तोवर. आता देवपूजा आणि उंबरठ्याचं पूजन करूस्तोवर 12 वाजणार. 12 वाजता याला सोडून यायचं. याला सोडून आलं की आपलं जे काही दुसरं चॅनल आहे संगीता क्रिएशन 1419 त्यावरचे व्हिडिओ बनवायचे. शिवाय आपल्या या चॅनलवरचा व्हिडिओसुद्धा मी आजच अपलोड करणार आहे. मी प्रयत्न करीन 1 वाजोस्तोवर अपलोड करायचा, कारण 1च्या नंतर मला त्या दुसऱ्या चॅनलचं व्हिडिओचं काम करायचं असतं आणि ते माझं 3:30 पर्यंत चालतं. आणि हा चॅनल अजून तुम्ही म्हणावा असं एवढा सपोर्ट केलेला नाही, कारण सबस्क्रायबर म्हणावा असे वाढलेले नाही. वॉच टाईम ठीकठाक आहे, पण आशा करते तुम्ही पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता, म्हणजे मला सुद्धा एनर्जी येईल की मी जास्तीत जास्त व्हिडिओ या चॅनलवरती टाकेल. आणि म्हणजे मग माझे पण या चॅनलकडे पण लक्ष होईल, कारण तो माझा रेग्युलर चॅनल आहे, तो मॉनिटाईज पण झालेला आहे आणि त्यावरती आपल्याला पेमेंट वगैरे पण येत आहे. त्यामुळे त्या चॅनलला मला इग्नोर करून चालत नाही. आणि एक व्हिडिओ टाकायचा म्हटला तरी मला कमी कमी दिवसातले 3 ते 4 तास त्यासाठी द्यावेच लागतात, म्हणून थोडंसं दुर्लक्ष होतं. आणि शिवाय आपले कस्टमर जे असतात त्यांचे ब्लाऊज पण तयार करून द्यावेच लागतात. आणि तब्येत पण अलीकडे हल्ली थोडीशी खराबच असते. आणि मला मेन म्हणजे मायग्रेनचा त्रास जास्त आहे. ॲसिडिटी झाली की मायग्रेनचा त्रास होतो आणि खूप खूप म्हणजे खूप डोकं दुखतं. त्यामुळे मग मी जास्त व्हिडिओचं काम करत नाही. बरं असेल, फ्रेश असेल तरच करते, कारण आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला, म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीला काय सांगायचं की आपलं रडकं तोंड घेऊन यायचं आणि सांगायचं मला बरं नाही, हे ते नको. त्यापेक्षा आपण फ्रेश असेल ना
तरच चांगल्या गोष्टी शेअर करायच्या. आणि याच व्हिडिओमध्ये मी माझ्या बुगूचा बड्डेला गेलो होतो त्याची क्लिपसुद्धा शेअर करीन. बुगूचा बड्डे 3 ऑगस्टलाच होता. गेलो होतो आम्ही बड्डेला. तर जमलं तर मी त्याची क्लिप या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करीन. तर मग व्हिडिओ पूर्ण पहा. व्हाईट बिल्डिंग दिसते का तिथं राहतात. ते केंद्र आहे का अक्कलकोटचं? पुढे तरी जाऊ ना, पुढे जाऊन तिथं जाऊन पाया पडू का नाही? राहू दे तिथं पुढे जाऊन पाया पडला असतं ना, इथूनच पडायचं. राहू दे. नाही हो, गर्दी वाटते तेवढी तर असतीच आहे तिथून. अरे चालेल, कशाला उशीर करतात? पावसाचं वातावरण आहे. हॅपी बर्थडे. राईट हँड. इकडच्या नाही कर ना लाडू तुझ्या हाताला. हा हॅपी बर्थडे लाडू. थँक्यू म्हणायचं. काय म्हणायचं? हा म्हण दादा थँक्यू. आता तू हे नाही घेतलं का त्याच्यात काही गोड साखर ठेव. झोप लावली. मम्मी कुठे? मम्मीला बोलव. किती वेळ लागेल? अजून कोणी येतं का? ती खालची एकच राहिली. किती वाजल्या? 9:15 वाजले. काढेल फोटो काढ. मी घेते. इकून ये ना, इकून ये ना. हॅपी बर्थडे. सुपारी पण ना ग. इकडे सांग. लेस हसला. ये ग. तुम्ही का बाहेर झाले? इथं जागा आहे. फोटो पण आडवाच घ्यायचा नंतर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सोल. हॅपी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू बुकू. तुम जो हजारों साल साल के दिनों 50 साल. लय मोठं तोंड वाचला आता केक खायला. लय मोठं तोंड वाचला. जाऊ साहेबा चारा ना, तुमच्या हाताने खाईल. खायचं का नाही रे काकाच्या हाताने? तेल करा चालू. ये निकला. इकडे बघा. जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा मैत्रिणींनो. म्हणजे मित्रमैत्रिणी लहान मोठे सगळे जे असतील त्यांनी. आणि सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे मला सुद्धा नव्या एनर्जीने आणि नव्या उत्साहाने मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करेल. म्हणजे डेलीचे व्हिडिओ शक्यतो येतील. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय. बाय बाय. मला